या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई व फिश शीख कढई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर। संपर्क नंबर 9923068882। अनिल थत्तेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, संजय राऊत यांची हत्या होऊ शकते। नुकतेच शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार, नेते, प्रवक्ते व दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या निवासस्थानी रेकी 2 बाईकस्वारांनी केल्याचे व मोबाईलवर छायाचित्रही काढल्याच्या वृत्ताने एकच खळबळ माजली आहे। संजय राऊत हे शिवसेनेचे फायरब्रँड नेते असून उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत। त्यांनी भाजपाच्या दबावतंत्रात झुगारले, आमिष लाथाडली म्हणून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून 103 दिवस कारागृहात डांबले। अनेक दिग्गज व स्वतःला एकनिष्ठ म्हणवणारे, उदाहरणार्थ रवींद्र वायकर, नीलम गोरे, नेते व पदाधिकारी रातोरात मिंधे गटात सामील होत असताना संजय राऊत यांची निष्ठा आढळच राहिली। नाहीतर तुरुंगवासाने तावून सुलाखून 24 कॅरेट शुद्ध असल्याचे सिद्ध झाल्याने संजय राऊत हे निष्ठावंतांचे आयकॉन ठरले आहेत। अनिल थत्ते यांनी त्यांच्या खासगी वाहिनीवर 3 महिन्यापूर्वी संजय राऊत यांची हत्या होण्याची भीती व्यक्त केली होती। सध्याचे जे सुडाचे व रक्तरंजित राजकारण सुरू आहे त्यावरून तरी अनिल थत्तेंची भीती निराधार वाटत नाही। अनिल थत्ते हे खळबळजनक विधान करून धमाल उडवून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत। त्यांच्या सुमारे 50 वर्षाच्या पत्रकारितेत अनेक वादग्रस्त विधाने किंवा दावे केले गेले ते खरे ठरले असा दावा अनिल थत्ते सुद्धा म्हणणार नाहीत। गगनभेदी अनिल थत्ते यांनी त्यांच्या खासगी चॅनलवर केलेला गौप्यस्फोट खळबळजनक तर आहेच, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंकित करणारे आहे। शिवसेनेचे फायरब्रँड नेते ज्यांनी 103 दिवस कारावास भोगला परंतु ते भाजपाच्या दबावतंत्रापुढे झुकले नाहीत, त्यांच्याच हत्येची शक्यता वर्तवली आहे। एरवी आपण अनिल थत्तेंची गगनभेदी थापेबाज म्हणून संभावना करतो, मात्र अनिल थत्ते व संजय राऊत हे जिवलग मित्र आहेत याबद्दल कोणाचेही दुमत होऊ शकत नाही। तसेच वरील मुलाखतीत अनिल थत्ते ज्या आत्मीयतेने बोलत आहेत त्याबद्दल शंका घेता येणार नाही। संजय राऊत यांच्या जीवितास असलेल्या धोक्याचा ते गंभीरपणे उच्चार करताना दिसतात। बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर संजय राऊत यांची हत्या होण्याचा धोका ते स्पष्टपणे व्यक्त करतात। त्यात नेहमीचा नाटकी आविर्भाव नसून ते चिंताक्रांत झाल्याचे पदोपदी जाणवते। याच टॉक शोमध्ये अनिल थत्ते यांनी संजय राऊतांना धोक्याची सूचना देऊन सावधानतेचा इशारा दिला असे म्हटले आहे। इतकेच नव्हे तर मित्रप्रेमापोटी त्यांनी संजय राऊत यांना संरक्षण देण्याची विनंती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही केली होती, परंतु त्यांनी हातबलता दर्शवली हेही सांगितलं। नंतर त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही संजय राऊतांना संरक्षण देण्याची विनंती केली, परंतु काहीच निष्पन्न झाले नाही। मोदी शहांचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय संजय राऊत यांना संरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याचे अनिल थत्ते यांनी आपले सोर्स वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय महाराष्ट्र राज्यात येतो असे म्हणत हात झटकल्याचेही ठामपणे म्हटले आहे। महायुती व भाजपाला संजय राऊत हा मोठा अडसर असल्याने संजय राऊत यांच्या जीवितास नक्कीच धोका आहे। ही निवडणूक महायुतीसाठी अतिशय महत्त्वाची आहे। ती जिंकण्यासाठी महायुती कोणत्याही थराला जाऊ शकते। एखाद्या नेत्याचा बळी द्यावा लागला तरी ते महायुती करू शकते, इतकी वाईट परिस्थिती आहे। महायुतीच्या काळात झालेले घोटाळे व प्रचंड भ्रष्टाचार व आर्थिक दिवाळखोरी दडपण्यासाठी व महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपली खैर नाही हे महायुतीचे नेते जाणून आहेत। एखाद्या गुंडालाही तुम्ही संरक्षण देता, अगदी बलात्कारी अक्षय शिंदेच्या नातेवाईकांना पोलीस संरक्षण देता। इतकेच नव्हे, जर जिथे अक्षय शिंदेचे प्रेत दफन केले तिथे CCTV कॅमेरे लावता, मृतदेहालाही संरक्षण देता आणि संजय राऊत यांच्या जीवितास धोका असल्याची सुस्पष्ट कल्पना असताना मोदी, शहा, शिंदे, फडणवीस जर संरक्षण देण्याबाबत हलगर्जीपणा दाखवत असतील आणि देव ना करो आणि अनिल थत्तेंची भीती खरी ठरली तर मग हे चारही नेते त्यास जबाबदार राहतील। तसे काही होऊ नये व दुर्दैवाने तसे काही झालेच तर महाराष्ट्राची जनता यांना बेचिराग करून टाकते। दिलीप मालवणकर, ज्येष्ठ पत्रकार, उल्हासनगर, जिल्हा ठाणे। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी, अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर।